राज्यातील माहिती सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे लाभार्थी संख्येत 86 लाखांची मोठी घट झाली। तांत्रिक चुका आणि कठोर छाननीमुळे 2,40,00,000 पैकी केवळ 1,60,00,000 महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळालाय। राज्यावरील वाढत्या मार्चपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी दिली। नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणींच्या संदर्भात नेहमीच वेगवेगळ्या बातम्या येत असतात। बातम्या अशा असतात की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 5 मिनिटांपूर्वीच पैसे जमा झाले, या 12 जिल्ह्यामध्ये जमा झाले, या 13 बँकेत जमा झाले। ई-केवायसी पात्र महिलांची यादी पहा, तपासा, रात्री उशिरा आला GR, अशा वेगवेगळ्या शीर्षकांच्या बातम्या येत असतात। पण खरंच या बातम्या खऱ्या असतात का? सरकारचे नेमके आदेश काय आहेत? इत्यादी सर्व गोष्टींची खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण पुढच्या एका मिनिटात घेणार आहोत। तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आपल्याला आपला हप्ता KYC करून देखील प्राप्त झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही तर आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडे मेलद्वारे याचा पाठपुरावा करता येईल। आता तुम्ही विचार करत असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन आहे? पैसे येत आहेत की नाहीत? हप्ता कधी मिळणार की काही मोठा बदल होणार? तुम्ही पाहिलंच असेल, राज्यामध्ये लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणं थांबलं। काहींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आला, पण जानेवारीचा बाकीचा तो कुठे अडकलाय याबद्दल काहीच माहित नाही। काही जिल्ह्यात तर महिलांनी आंदोलनं केली। जळगावात शेकडो बहिणी महिला विकास कार्यालयात धडकल्या। का? तर कारण पैसे येत नाहीत। चंद्रपूर, हिंगोली, अहिल्यानगर, भंडारा इत्यादी जिल्ह्यात देखील महिलांनी आंदोलनं केली। ही तर फक्त सुरुवात आहे। हे पाहून सरकार काहीच घाबरलं। सरकारनं सांगितलं होतं जानेवारीचा हप्ता लवकरच येईल, अगदी मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये एकत्र। पण राज्य निवडणूक आयोगानं काय केलं? थेट आदेश दिला, आचारसंहितेमुळे अग्रिम हप्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं 16 जानेवारी नंतरच हप्ता जमा होईल। पण तरी देखील काही बहिणींच्या खात्यात पैसे येत नाहीत। तर का? ई-केवायसी होय, ई-केवायसी डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती। पोर्टल क्रॅश, OTP येत नाही, ग्रामीण भागात इंटरनेट नाही, लाखो बहिणी अडकल्या। सरकारनं मुदत वाढ देखील दिली जानेवारी 2026 पर्यंत, पण तरी देखील 45 लाखाहून अधिक बहिणी योजना बाहेर पडल्यात। आणि आता सरकारचा मोठा खुलासा, सरकारनं 86 लाख लाभार्थी काढून टाकले। आता फक्त 1.57 कोटी महिलांना हप्ता मिळतोय। पण तुम्ही विचार करा, जर तुमचं नाव या यादीत नसेल तर तुमचा हप्ता येणार की नाही? आणि सर्वात मोठं, काही बातम्या सांगतायत की रक्कम वाढणार, 1500 वरून 2100 रुपये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शब्द दिलाय, पण कधी? मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटत असेल, उत्सुकता वाटत असेल, पण या सर्वात सगळ्यात मोठे अपडेट म्हणजे आता हे हप्ते लवकरच येण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतर कधीही पैसे येऊ शकतात। सरकारनं 393 कोटींचा निधी मंजूर केला। डिसेंबरचा प्रलंबित हप्ता जानेवारीत एकत्र येऊ शकतो। ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याच खोट्या बातम्या विश्वास ठेवू नका। अंगणवाडी सेविकामार्फत सध्या पडताळणी सुरू आहे। अपात्रांना काढलं जातंय, पण पात्र बहिणींना नक्कीच लाभ मिळेल। लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, ही योजना चालू आहे, फक्त थोडी प्रतीक्षा करा। तुमची स्थिती लाडकी बहीण या वेबसाईटवर तपासा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा हप्ता आला किंवा नाही।